ब्रजेश्वर जगदुत्पत्तीच जगवुद्धारक जगत्पती जगत्पालकाय जगद्गुरु स्वामी समर्थ नमोस्तुते। जयांचे केल्या स्वर्ण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदो श्री चरण श्री गुरूंचे नमस्कारुणी आता तू मनही मीचे करी माझ्या भजनी प्रीत भरी सर्वत्र नमस्कारे मज एकांते। श्री अनंत कोटी ब्रह्मांड नायक राजा अधिराज योगीराज महिमा अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराजांच्या पावन पवित्र चरण कमलावर साष्टांग प्रणिपात। अक्कलकोट सद्गुरु श्री स्वामी महाराजांच्या या सेवा पर्व कलामध्ये गेली अनेक वर्षापासून सेवा आणि महाराज आणि गुरुवार ही तीन समीकरण प्रत्येक भाविकांच्या हृदयाच्या अंतःकरणाशी एक जिव्हाळ्याचा आणि अंतःकरणाचा एक फार गोड विषय झालेला आहे। गुरुवार आला म्हटलं की चाहूल लागते बुधवारपासून की उद्या गुरुवार आहे आणि मठात जायचंय। त्या भगवंताच्या नामाच्या अमृताची इतकी गोडी लागून जाते, इतकी गोडी लागून जाते आणि नवे तर इतकी गोडी लागली पाहिजे की त्या भगवंताशिवाय तुम्हा मला दुसरं काही दिसलंच नाही पाहिजे। म्हणून या सगळ्या प्रवाहामध्ये ज्ञानोबारायांची फार मोठी प्रचंड आठवण झाली। आज ज्ञानोबारायांनी आमच्या ज्ञानेश्वरीमध्ये फार सुंदर एक ओवीत सांगिततात महाराज की तू मनही मीची करी माझ्या भजनी प्रीत भरी सर्वत्र नमस्कारी मज एकांत। असे की मुळात ज्यावेळेस भगवान श्रीकृष्ण देवराय अर्जुनाला गीता सांगत असताना देवांनी सांगितलं की हे सगळं जे चालतंय या सत्तेचा सगळा मालक मी आहे, त्याच्या सत्तेने सगळं चालतं बरं का। तुम्हा मला वाटतं मी करतो, तुम्हा मला वाटतं मी करतो, हा मीच तुमच्यात जास्त असल्यामुळे तुम्हाला कळत नाही की जीवन आपलं काय चाललंय। आणि मग अर्जुनाने मोठ्या प्रेमाने भगवंताने हे सांगितल्यानंतर विचारलं की देवा तू जर म्हणत असेल की तुझ्या इच्छेने सगळं चालतंय तर मग पाप आणि पुण्य आणि माझ्या अनेक मनामध्ये माझंच मन असून माझ्याच ताब्यात का राहत नाही, हाही प्रश्न अर्जुनाने भगवंताला केला। मन कोणाचं आहे? माझं मन आहे। मग माझं मन माझ्या ताब्यात राहत नाही आणि देवा तू म्हणतो तुझी सत्ता आहे। मन ताब्यात राहण्यासाठी भगवंता काहीतरी उपाय सांग, कारण माझं मन असं आहे एकमेव या देह नावाच्या गावातला स्वतंत्र जर का शरीरातला अवयव जर काय असेल तर तो मन नावाचा आहे, तो स्वतंत्र आहे। तर तुम्हा मला आता बरेच लोक मठात बसल्यात, तर काही मनाने काही घरी आहेत, काही इथंच बसून तिची मैत्रीण आली का नाही ती मागं डोकून बघते अजून। मन आम्ही प्रवचनात देहाने बसलोय पण मन आमचं प्रवचनात नाहीये। देवा काय करावं तुमच्यासाठी विचारतोय बरं का। तर देवाने सांगितलं त्याच्यावर ज्ञानोबारायाने खूप सुंदर उपाय अगदी साधा सांगितला, तू मनही मीची करी। तुझ्या मनात तुझ्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये केवळ मला त्या ठिकाणी ठेव, तू मनही मीची करी माझ्या भजनी प्रीत भरी। फक्त माझं भजन कर, माझं नामस्मरण कर, कुठेही नमस्कार केला तरी तो मला पोहोचणार आहे। हे मन ताब्यात आणायचं सोपा उपाय भगवंतांनी दिलाय ते म्हणजे नामस्मरण। ज्या नामावर या मठाचे निर्मिती आणि कार्य जोपर्यंत सूर्यचंद्र तारे आहेत तोपर्यंत चालणार आहे। पण मन ताब्यात ठेवणं इतकं सोपं आहे का? काय तुमचं मत आहे? नाही हो, आपली चप्पल आपल्याला सापडत नाही तर मन का होता बैठा
अशी गंमत आहे. मन इतकं ओढाळ गायक सारखं आहे की ते एका जागेवर कधी स्थिर होत नाही. आणि त्याला खर्च नाही. काही काही लोक इथं बसून मुंबईला जाऊन येतात, काही दिल्लीला जाऊन येतात. त्याला काही पैसे लागत नाही, बुकिंग नाही, तिकीट नाही, काय नाही. काही झोपलेल्या अमेरिकेला जाऊन येतात. काय ते एका रात्री श्रीमंत होत्या, सकाळ फाटकपणे दिसले कळते जाग्यावर. काय मन आहे आमचं मन आमच्या ताब्यात नाही. आम्हाला कुठे घेऊन चाललंय, आणि ते मन कुठे घेऊन जात आहे? माया नावाच्या महासागरामध्ये उडवत आहे मला, माया नावाच्या महासागरामध्ये. आणि हे मन माया निर्माण करतं, मन मायेमध्ये गुंतून टाकतो, आणि त्याच्यामुळे परमात्मा परमेश्वर आणि भक्तांमध्ये दुरावा निर्माण होतो. हा दुरावा जर का तुम्हाला, हा विरह जर का कमी करायचा असेल तर त्याला एकमेव पर्याय म्हणजे ज्ञानोबराया सांगतात, केवळ नामस्मरण, केवळ भजन. आणि आमच्या अक्कलकोट स्वामी महाराजांना प्रचंड भजन आवडत असत, प्रचंड. गांगणापूरचे म्हणजे नरसिंह सरस्वती स्वामी महाराज म्हणजे तेच अक्कलकोटचे स्वामी समर्थ. त्यांनी तर निर्वाणाच्या प्रसंगी असं सांगितलं की जो कोणी माझं भजन करेल त्याच्यावर मी आनंद कृपा करेल. बघा भजनात किती गोडी आहे. आणि भजन या शब्दाचा अर्थ काय? भज अधिक आनंद. अखंड नामस्मरण करणं म्हणजे भजन करणं. भजन करणं म्हणजे त्याला काही लता मंगेशकर आपल्याला काही क्लास करायचा नाही. काही करू नकोस. भावे गावे गीत. बरीच लोक म्हणतात भजनाला बसलेली, म्हणा भजन आपल्याला नाही समज. तुला काय भजी घ्यायचं जमते का? भजन म्हणजे काय आहे बाबा? अखंड नामस्मरण. अरे तिथं बसला भगवंताचं नाम जप केला तरी भजन झालं होते. पण आम्हाला वाटतं भजन म्हणजे ते ताल घेणे, विना लावणे, त्याला स्वर वगैरे लावायचा, मग ते स्वर वगैरे लावायचा, मग ते आपण म्हणायचं, मग ते लोक ऐकतात बघायचं. लोक चांगले ऐकायला लागले की मग अजून जरा छान म्हणायचं. कोणी नसले की मग लगेच जय विठ्ठल घ्यायचं. लोकांसाठी नाही घ्यायचं, त्या भगवंतासाठी गायचं. त्या भगवंताने आपल्याला हा अनमोल असा नरदेह दिलेला आहे, त्या भगवंतासाठी भजन करायचं. इतकं गोड भजन. अहो भजनात तुकोबरायांना विचारा भजनाची काय गोडी आहे. तुकोबराय म्हणतात भजनी विक्षेप त्याची पै मरण. भजनात थोडा जरी विक्षेप झाला तर ते आम्हाला मृत्यू सारखा अनुभूती प्राप्त होते. आणि आम्हाला भजन सुरू झालं की झोपा लागते. काही लोक बघा भजन सुरू झालं की बरोबर ते कीर्तनानं गावात सप्ते बसतात. बरोबर का? निमित्त झोपलेलीच असते माणसं. उग पुढची आपली जरा 4-5 ती महाराज काहीतरी बोलून म्हणून तेवढा काही तर. मी एक माणूस असा बघितला काय माझ्याकडे पत्रिका बघायला आला, मला माहित नव्हता हा प्रकार. डोळे उघडे ठेवून झोपतात माणसं, आणि मला माहितीच नाही हा प्रकार कधी. हा विषय पाहिला नाही आपण. आणि तो माझ्यापेक्षा असा बसलाय. आणि मी म्हणते काय बोला, डावा सोडा ना उजवा सोडा ना काय. शेजारच्याने सांगितलं प्रॉब्लेम हाच आहे, हा उघडे डोळे ठेवून झोपतोय. असला प्रॉब्लेम पंचांगमध्ये कवा घावायचा म्हणलं मला. कुठं याला उपाय शोधायचा म्हणलं. काही मला गंमत अशी. या सगळ्या प्रवासामध्ये तुम्हाला मला काय करायचंय? मन ताब्यात ठेवायचंय. मन. आणि मन इतकं गोंधळ करतं. अरे 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 प्रचंड म्हणजे महाभयंकर. मनाची अवस्था, मनाची काही ठिकाणी काही संतकरांनी काही वाङ्मयकरांनी तर मनाला मरकट म्हटलं बरं का. माकडे एका जागा थांबतंय का कधी? तसं मन तुमचं आमचं एका जागा थांबत नाही. चपात्या लाटता लाटता पप्याच्या बापाने आवरलंय का नाही मनसतोवर चपाती काढली. चपातीचा विषय चाललाय. आता काम कुठे आहे? मन लागलं पाहिजे कामात का नाही? पप्याच्या बापाचं काही ते जाईल की? किती मन तुमचं संसारामध्ये रमलंय, किती रमलंय सांगू का? लय भयंकर. तुम्ही त्या संसाराच्या महामायेतून बाहेर पडायलाच तयार नाही. एवढं मन गुंतवून ठेवलं, एवढं मन गुंतवून ठेवलं.
मरकटाचे काही संतकरांनी वाङ्मयकरांनी त्याला उपमा दिली, उपमा. आणि खरंच आहे, मनाला जर ताब्यात नाही घेतलं ना, मन ताब्यात नाही घेतलं तर माणसाचा जीवन संपून जातं. लक्षात घ्या, काही उपयोग होत नाही. सगळे एका प्रवासाला निघाले आणि प्रवासाला जाता जाता नदी पार करायची होती. भवसागरागत नदी पार करायची होते. किनाऱ्यावर नौका लागले होते आणि त्या नौकेमध्ये बसणाऱ्या जो काही लोकांना घेऊन जाणार जो काही नौका चालक आहे ते सगळ्यांनी या किनाऱ्यावर घ्यायचं आणि त्या किनाऱ्यावर सोडायचं, त्याचं ते काम. आता सगळेच त्या नौकेमध्ये निघाले. त्या नौकेमध्ये जाता जाता एक माणूस निघाला की जो मदारी होता, त्याच्याकडे एक माकड होतं आणि एक बोकड होतं. काय होतं? सोपं आहे, हे रोजचे शब्द आहेत तुमचे. एक माकड होतं त्याच्याकडे आणि दुसरं बोकड होतं. काही लोक म्हणजे ते माकड आणि बोकड काय त्या जहाजमध्ये नौकेमध्ये घ्यायचं नाही. म्हटलं असं करू नका, पलीकडच्या गावात खेळ आहे म्हटला माझा, ह्या माकडा बोकडाच माझं जीवन चाललंय सगळं. नाही नाही म्हणे, लोक म्हणते माकडाचं काय खरं नाही, याला घ्यायचं नाही, हे जर येणार असेल तर आम्ही कुणी यायचं नाही. आता सगळी उतरायला लागल्यानंतर मग ते नौकावाला म्हटला असं नका करू, तुम्ही सगळे चला, मी त्याला घेत नाही. तो काकुलकीलाला विनंती केली, म्हटला मी तुमच्या पाया पडतो, काही करा, पण मात्र माझ्या माकडाला आणि बोकडाला घ्या. माझा पलीकडच्या गावामध्ये खेळ आहे, उपजीविका माझी त्याच्यावर चालते, काही करा. फार विनंत्या केल्या. मग शहाणा माणूस म्हटला त्यातला, मला घ्यायचं असेल तर आठ एक आहे. म्हणलं काय? ते माकडाचे पाय बांधा आणि मग आत घ्या. म्हणलं ठीक आहे, काय हरकत नाही, आपल्याला पलीकडे जायचंय. मग त्यांनी त्या मदाराने काय केलं, त्या माकडाचे पाय बांधले. बसले बाबा सगळे त्या नौकेत बसले. आता या किनाऱ्याने त्या किनाऱ्यावर जायचंय. बरीचशी लोक त्याच्यामध्ये बसल्यात. तो जो खेळ करणारा आहे तो आणि त्याच्यावर असणारा माकड आणि बोकड. वा, तुमच्या लक्षात आहे ना सगळं? विसरायचं नाही प्रवचन. आणि मला विशेष वाटतं का, प्रवचनातले माकडा बोकडाचे दृष्टांत लक्षात राहतात, पण देवादेवाचे दृष्टांत कधी त्यांच्या लक्षात राहत नाही. काय आतापर्यंतचा विशेष आहे, यांना दुर्योधन माहित नाही. यांना आता बसलेल्या लोकांना पैकी एकाला जर विचारलं ना 5 पांडवाचे नाव सांगा, म्हणजे मी पुढच्या बरोबर येत नाही, पण असलं काही छोटा. त्याचं कारण सांगू का? आपण मनाला आपली कमांड देऊन ठेवली, जे नकोय ते आपण करतोय, जे करायला पाहिजे ते करत नाही. म्हणून मन ताब्यात पाहिजे, मन स्थिर करायचंय. आणि मन स्थिर करायला एकमेव पर्याय म्हणजे भगवंताचा भजन आहे. सगळे बसले आणि तो जो काही सर्कस खेळ करणारा जो काही होता तो आपला निवांत जरा थोडा त्याला दिवसभर ह्या गावात त्या गावात खेळ करून त्यांना त्याला झोप लागली होती. आणि झोप लागल्यामुळं माकडाचे पाय बांधून ठेवले. बरे सगळे त्या नौकेमध्ये 20-25-30 सगळे लोक. बोकड बी आपलं चांगलं गार वारा लागलं की झोपलं. सगळे जरा ज्याच्या त्याच्या नादात होते, पण माकड मात्र काय शांत बसणार नाही. बरीच माकडं कितीही काय करा अजिबात शांत. तसं त्यांनी काय करावं, त्या माकडाने पाय बांधले आणि कुठंतरी ती ढसकटाची काडी त्याच्या तोंडाला लागली त्या माकडाच्या. त्यांनी ती ओढली आणि बोकड बसलं होतं का नाही त्याच्या कानात फुगली. जी काकुनी कानात एवढी काडी गेली त्या बोकडाच्या, जी बोकड पिसाळलं आणि जी उडी मारली सगळी पडली. बघताय काय माझ्याकडे? सगळी उडाली. हा, एवढं फक्त लक्षात ठेवा. तुमच्या हृदयाचं अंतकरणात मन नावाचं मरकट आहे, मन नावाचं माकड आहे. आणि त्याला जर वेळीच जर का तुम्ही ताब्यात नाही घेतलं तर तुमची आमची अवस्था सुद्धा त्या भवसागरात एक दिवस बुडून जावं लागणार आहे. आणि अशीच भ्रांत, अशीच चिंता अर्जुनाला होते. आणि म्हणून कृष्णदेवरायाला प्रश्न विचारला. आणि म्हणून ज्ञानोबरायांनी ज्ञानेश्वरीमध्ये त्याचं विवरण करताना, टीकाकार करताना खूप छान त्या ठिकाणी ओवी मानली. तो मनही मी चितरी माझ्या भजनी प्रीत होईल.
सर्वत्र नमस्कारी मज एकांते, कुठंही नमस्कार केला तरी त्याला पोचतो, कुठंही पोचतो. देव परमेश्वर एकच आहे, त्याला वेगवेगळं बघायची आवश्यकता नाहीच आहे. आता माणूस हा एकच आहे का रे? ऐका ना, रूप वेगळे असू दे पण माणूस माणूसच आहे म्हणून का? आपण या माणसाला काही इंग्लिश माणूस, मराठी माणूस, वेगवेगळे माणसं म्हणतो का आपण? व्याख्या एकच आहे मनुष्य. तसं भगवंत एकच आहे. तुमच्या आमच्यासाठी अनंत रूपे अनंत विषय घेऊन नटलाय तो नटलाय, तुमच्या आमच्यासाठी नटलाय. तुम्हाला जसं त्याला पाहायचं आहे तसं तो रूप धारण करतो आणि तुम्हाला दाखवत असतो. म्हणून माझ्या अक्कलकोट स्वामी महाराजांनी सुद्धा त्यांच्याकडे येणाऱ्या प्रत्येक भाविकांचं, सेवेकरांचं, ज्या ज्या देवावर नितांत भक्ती होती, कुणाला बालाजीच्या स्वरूपामध्ये, कुणाला पांडुरंगाच्या स्वरूपामध्ये, कोणाला खंडेरायाच्या स्वरूपामध्ये, तर कोणाला जगतजननी महालक्ष्मीच्या स्वरूपामध्ये दर्शन दिला. असं काही नाहीये. काही लोक विचारतात, महाराज आता आमच्याकडे अमक्या तमक्या पूर्वीपासून देव येऊन स्वामींची भक्ती केली तर चालेल का? मसोबाची कर, काय अडचण नाही. कुठेही कर पण मन स्थिर पाहिजे. लक्षात घ्या, जिथं ज्या माणसाचं मन स्थिर आहे तोच परमात्मा परमेश्वराकडे जाऊ शकतो, अन्यथा जाऊ शकत नाही. आणि ज्यांचं मन चंगा ते कटोरी गंगा. माहितीये तुम्हाला? नाही सांगतोय. ही मन कशी पडली माहितीये का तुम्हाला? फक्त आता म्हणीच राहिल्या नाही. काय जुन्या काळातल्या म्हणी लोक म्हणायचे, भावार्थ असायचा त्याला, काय ती नावं असायची. काय नाव जुनी म्हातारी माणसं घ्यायला लागली का नाही? ती नवरदेव 1.5 तास ते उमरेतच असायचा ते. अशी नावं होती जुन्या काळातली. 1.5 तास जुन्या म्हाताऱ्या 1.5 तास नाव घेत होत्या. ते दिवजे 7 आणि त्यात हाड 7 आणि पुन्हा हाड्यात वाट्या 12 केली कामावर. ती उजेड असतो, ती वाटी हाडान ती परातच चालायची. ती नवरदेव घरात येतच नव्हता. आता काय, आता म्हणलं नाव घे पिंटू. अरे हे असलं कसलं नाव आहे पिंटू? हल्लीच्या पोरींना नाव घ्यायची काही पद्धत राहिलीच नाही. नामात लय प्रेम आहे. ती नवऱ्याची नाव वगैरे चालता बोलता घेतात. काही काही तर घरात अरे तुरे बोलतात. अरे रोहन, ब्रेकफास्ट करणार आहेस का तू? ती डाब्यावर जायची हवाईला. मग तुला आणली कशाला 5 लाख रुपये दिली वाजवी? काय प्रश्न विचारली बाई मला विषय. एक लक्षात घ्या, पाप आहे. नवऱ्याला त्याच्या नावाने हाक मारणं पाप आहे बरं का. नरकात जातात बाया हो. काही वडाला येड मारून उपयोग नाही. बोल बोकांडी करून मारण्या एका दिवशी. आवाज आव बोला, संस्कृती टिकवा. काय हे मनीष ऐकलं का? काय मनीष ऐकत नाही. तुला कळतंय का काय? चांगलं अहो शिवाय का माहितीये का? शास्त्रकारांनी त्याला नियम सांगितलाय. 2 देह वेगळा असला तरी नवरा आणि बायकोचा आत्मा एक असतो. म्हणून एकमेकाची नावं घेतली जात नाही. त्यांनी म्हणायचं अहो आणि यांनी म्हणायचं का हो. बस एवढ्याच अख्खा संसार चालतो. कुणी नावं घेत नाही. नावं घे म्हटलं तर उखाद्या. असं अरे तुरेची भाषा नाही. संदेश ऐकलं का? कशाला ऐकत घेऊ? त्याच्यामुळे ज्या ज्या बाया नावं घेतात अशा, त्यांनी आज जरा प्रॅक्टिस करा घरी गेले. अहो अहो रात्रभर ते अहो कारण ते का हो जाईल निघून. म्हणजे काय प्रवचन ऐकले महाराजाचं, डोक्यावर परिणाम झाला बाईच्या. म्हणून कधीही सौभाग्यवती स्त्रीने आपल्या पती परमेश्वराला कधी नावाने हाक मारू नाही. एक नवरा बायको एकमेकाला नावाने हाक मारत नाही. 2 थोरला मुलगा घरामध्ये त्याला नावाने हाक मारत नाही. जे काही थोरला असतो ना त्याला हाक मारत नाही त्याच्या नावाने. त्याला दादा म्हणतात. जुन्या काळातली भाषा आहे. दादाच म्हणतात थोरल्याला. थोरल्याना नावाने हाका मारत नाही. वडिलांना नावाने हाका मारत नाही. आणि सद्गुरूंना नावाने हाका मारत नाही. 5 लोकांना एकेरी नावाने साध किंबहुना हाक मारू नये, अन्यथा त्याचे दोष लागतात. ही 5 लोक आहेत. तर 5 लोकांना कधीच नावाने हाक मारायची नसते.
शास्त्रार्थ आहे त्याला. जुना शास्त्रार्थ फार गोड आहे. आता शास्त्रार्थ राहिला नाही, रूढी राहिला नाही, परंपरा राहिल्या नाही, काही नाही. मन चंगा तो कटोरे मी गंगा. आपल्याला इथं आलोय आपण. झालं असं महाराज, गंगेच्या तीरावर आमच्या संत रोहिदास महाराज. काय मन पवित्र असेल तर बघा काय होतं. परमेश्वर तुम्हाला कुठेही भेटतो. काय मागल ते देत असतो. परमेश्वराची मनाच्या हृदयाच्या अंतःकरणात मन जर का पावन सान्निध्यात असेल तर तो त्या मनाच्या हृदय मंदिरामध्ये येऊन राहतो. संत रोहिदास महाराज गंगेच्या कडेला आपलं कार्य करीत होते, चर्मकार होते, म्हणून आपलं जे काही कर्म आहेत ते कार्य करत होते. आणि गंगेच्या पर्वकालामध्ये, मकर संक्रांतीच्या पर्वकालामध्ये गंगेचं स्नान केल्यानंतर अनंत कोटीचं पुण्य प्राप्त होतं. म्हणून गंगेच्या कडेला प्रचंड महाभयंकर गर्दी त्या ठिकाणी जमली. एवढा अगदी जणू काही तो कुंभमेळ्यात कसं स्नानाला गर्दी असती महाराजा, तितकी गर्दी सुरू झाली. आणि प्रत्येकाला तो पर्वकाल साधायचा होता. काही पर्वकाल असतात, काही मुहूर्त असतात. त्या मुहूर्तावरती गोष्ट केली तर ते लाभदायक होते, अन्यथा होत नाही. म्हणून एक रोहिदास महाराज आपलं कर्म करतायत, भगवंताचं नामचिंतन चालू आहे. त्यांच्याकडे इतकी काही लाईन लागली आणि त्याच्यामध्ये त्या पर्वकाला स्नान करण्यासाठी एक ब्राह्मण ती रांग सोडून त्यांच्या समोर आला. माझा जोडा पटकन शिवून द्या, मला गंगेमध्ये स्नानाला जायचं आहे. रोहिदास महाराज म्हटले, बाबा इतके वेळ सगळे लाईनीत थांबलात, रांगेत थांबल्यात, तुम्ही रांगेतून या, तुमचंही काम करतो. म्हणे मी तुला 10 रुपये देतो. रोहिदास महाराज म्हणले, मला तुझे 10 रुपये मी नको आणि 100 रुपये सुद्धा नको, मी तुमचा जोडा शिवून देणार नाही. जर रांगेत आला तरच मी जोडा शिवून देईन. बरं, आता त्या घाटावर रोहिदास महाराजांशिवाय दुसरं कोणी नव्हतं, पर्यायच नव्हता. मग नाईलाजाच तो ब्राह्मण पुन्हा त्या रांगेमध्ये गेला आणि रांगेमध्ये गेल्यानंतर त्याचा ज्यावेळेस नंबर त्या ठिकाणी आला महाराजांच्या समोर, त्यावेळेस तो जोडा त्यांनी शिवून दिला आणि 10 पैसे त्या ब्राह्मणाने त्या रोहिदास महाराजांच्या हातावर ठेवले. तर 10 पैसे ठेवल्यानंतर त्याला गंगे स्नानाला जायचे होतं. म्हणजे तुम्हाला रोहिदास महाराजांना तो ब्राह्मण सांगतो, तुम्हाला गंगेच्या स्नानाचं महत्व आणि पर्वकालाचं महात्म्य अजिबात कल्पना नाही. रोहिदास महाराजांचं फार गोड वाक्य, म्हणजे तुमच्यासारख्यांची सेवा करणं म्हणजेच गंगेची सेवा करणं, गंगेचं स्नान करण्यासारखं आहे. आम्हाला त्याचं महात्म्य काही महत्वाचं नाही. तुम्ही भाविकांची सेवा करणं म्हणजेच पर्वकाल गंगेच्या स्नानाचा आम्हाला लाभ देत असतो. पण ब्राह्मण बुवा, तुम्ही जर गंगेमध्ये स्नानाला चालला असेल तर माझं एक छोटस काम करा. म्हणजे काय, पण हे 10 पैसे गंगेमध्ये टाका, अर्पण करा. ठीक आहे, काय हरकत नाही. त्यांनी ते 10 पैसे घेतले, स्नानाला गेले. नम्मे गंगेचे गोदावरी नर्मदे सिंधू कावेरी, ते 4 सगळे मंत्र वगैरे म्हणून स्नान वगैरे केलं. आणि स्नान करत असताना स्नान झालं, बाहेर येताना त्यांना आठवण झाली की रोहिदास महाराजांनी 10 पैसे दिले होते गंगेत टाकायला. म्हणजे कमरेला लावले 10 पैसे घेतले आणि गंगेत भिरकावून टाकले. जसे गंगेत भिरकवून टाकले तशी प्रत्यक्ष गंगा माता अवतीर्ण झाली आणि ती ओंजळीमध्ये 10 पैसे घेतले आणि त्याच्या बदल्यात एक सोन्याची बांगडी, कंकण असं वर फेकलं. ब्राह्मणाच्या हातात आलं. सोन्याचं कंकण पाहिलं तसं त्याने ते दुमटलं, उपरणं घेतलं आणि घरी गेला. पैसे कुणाचे होते, द्यायला कुणाला पाहिजे. मग हाय का मन चांगा यांचा. बऱ्याच लोकांचं इथंच चुकतं की कुठलंही सत्कर्म करत असताना चांगल्या मनाने केलं तर त्याची फलप्राप्ती होते, अन्यथा त्याची फलप्राप्ती होत नाही. बरेच कार्य करायचे देवाचे, ईश्वराचे, पण मनात पाप घेऊन जर करत असाल तर काही उपयोग होत नाही. भले तुम्ही आमच्या स्वामी महाराजांना नारळ आणू नका, पेढे आणू नका, शाल आणू नका, त्यांना 10 पैसे टाकू नका, देऊ नका. फक्त येताना तुमच्या हृदयाच्या अंतःकरणामध्ये त्या भगवंताचं शुद्ध नाम घेऊन जर आला तर भगवंताची भेट झाल्याशिवाय राहत नाही. पण आम्हाला देवाला भेटायचंच कुठं,
आम्हाला देवाला भेटायचंच नाही ना. खरं जर तुम्हाला देवाला भेटायचं असतं तर आतापर्यंत स्वामी तुम्हाला भेटले असते. बसलेल्या लोकांनी मला सांगावं किती लोकांना स्वामी भेटले. तुम्ही स्वामींना भेटले हो त्यात काहीच नवल नाही, पण स्वामी तुम्हाला भेटले नाही हे फार महत्वाचं आहे. इतकं मन महाराज स्वामीमय झालं पाहिजे. आमचे बाळप्पा महाराज, चोळप्पा महाराज एकदा नाम जप करायला लागले तर त्यांच्या इतके काही समरस व्हायचे. आमच्या तुकोबराया जर का नामस्मरण करायला लागले, भजनात घेऊन झाले की तुकोबरायाची अवस्था अशी व्हायची की माझी मत झाली अनावर वाचा. त्यांना त्यांची वाचा अनावर व्हायची. इतका अखंड विठोबाचं नाम त्यांच्या मुखामध्ये होतं. इतकं नामस्मरण व्हायचं. भगवंत कृष्णदेवरायांची सेवा करत असताना आमच्या भगवान अर्जुनांची एक रोम रोम सुद्धा प्रत्यक्ष कृष्ण कृष्ण म्हणत होता. इतकं नामस्मरण, इतकं नामस्मरण. आमचं किती नामस्मरण आहे. अर्धी मान झाल्यानंतर चहात साखर टाकली का नाही, ती बरोबर टाकली का नाही म्हणून सुनबाईला हात मारणारे आमची सासू नामस्मरण करते. कसं भगवंताची प्राप्ती व्हायची. तिला वाटतं की रात्री भांडणं झालं, हिने चहा साखरेच्या ऐवजी उंदराचं औषध टाकलं तर मरत नाही. आमच्या मीराबाईने विष पेलं पण भगवंताच्या नामाच्या गोडीने ते अमृत झालं. मग तुम्हा मला या मायेमध्ये, या संसारामध्ये तुम्ही आम्ही एवढे रमून जातोय. फक्त एकदा तुमचा त्या नामावर विश्वास असला पाहिजे, देवावर विश्वास असला पाहिजे, नामावर, संतावर, सद्गुरूंवर विश्वास असला पाहिजे. सद्गुरू काय करतायत? तुम्हाला नामस्मरण, नाम देतात, नामाचा बीजमंत्र देतात. ते नाम तुम्ही अखंड जर घेतलं तर त्याची प्राप्ती होत असते, तर भगवंताची प्राप्ती होते. नाहीतर गुरु करून सुद्धा काहीच उपयोग होत नाही. बरीच लोक नामस्मरण म्हणजे गुरु करून घेतात, अनुग्रह घेतात, नामजपाला जो मंत्र दिलाय काही लोकांच्या तर लक्षात येणार नाही. काही लोक तर त्या नामजप करत सुद्धा नाही. कसा भगवंत? तुम्ही एखादं रोप आणलं घरी, ते रोप लावून ठेवलं, एकदाच चांगलं 2 बादल्या पाणी घातलं आणि पुन्हा महिनाभर त्याच्याकडे बघितलंच नाही, येईल का होते रोप उगून? काय तुमचं मत याच्यावर? रोज पाणी घालावं लागेल, रोज त्याची काळजी घ्यावी लागेल, रोज त्याचं संगोपन करावं लागेल. याचाच अर्थ महाराजा तुम्हाला दिलेलं नामाचं रोज चिंतन केल्याशिवाय भगवंताची प्राप्ती नाही. पण आम्हाला खरं सांगू का प्रामाणिकपणे, आम्हाला भगवंताची प्राप्ती करायचीच नाहीये. आम्हाला फक्त आमच्या संसारातले दुःख आहेत ते कमी करायचं, म्हणून आम्ही देवाकडे येतो. देवानी आम्हाला भेटावं किंवा आमची देवाची भेट व्हावं असं आम्हाला कधीच वाटत नाही. आणि सत्य परिस्थिती ही वास्तव सत्य आहे, हे वास्तव सत्य. आम्हाला फक्त एकच कळते की आम्हाला भगवंताच्या दरबारात गेल्यानंतर आमचे सगळे दुःख, यातना, कष्ट हे सगळे गेले पाहिजे, पण आम्हाला देवाची प्राप्ती नको. देवाने आमचं चांगलं केलं पाहिजे, पण चांगला देव आम्हाला नको. काय गंमत आहे म्हणजे. कधीतरी आपण हा सगळा प्रवास करत असताना स्वतःच्या मनाला कधी विचारतो का आपण? कारण आपल्या मनालाच आपण इतकं काही गुंतवून ठेवलंय. नको नको गुंतू माया जाळी मनाला म्हटलंय, तर त्या माया जाळीतच तो गुंतोय, त्या मायेमध्ये गुंतून जातोय मन. आणि म्हणून हे मन जर का त्या मायेमध्ये गुंतवायचं नसेल तर फक्त भगवंताचं नामचिंतन आहे, फक्त भगवंताचं नामचिंतन. भजनाशिवाय, भगवंताचा नामाशिवाय कोणताही पर्याय भगवंताला भेटण्याचा दुसरा नाहीच आहे. यज्ञ, कर्म, कांड याच्यापेक्षा, जप, तप या सगळ्यांपेक्षा सर्वश्रेष्ठ महामार्ग म्हणजे केवळ नामस्मरण. सहज भेटतो देव, सहज. ब्राह्मणाला 10 पैशामध्ये सोन्याची बांगडी गावली, घरी पळालं. ते घरी पळालं आणि घरी दाखवलं बाबा सोन्याची बांगडी. हा बायको पण झाली, वा सोन्याचं बांगडी बघितली म्हणजे वा छान बांगडी, फार सुंदर आहे, फार अति सुंदर आहे, पण माझी ती पात्रता नाही घालण्याची. म्हणे का नाही? म्हणे हा राजालंकार आहे, ते मला ते नको आहे. आपण काम करू, आपल्या राज्याच्या नगरीतल्या राणीला ते भेट म्हणून देऊ. ब्राह्मण म्हणला ते ठीक आहे. दोघं नवरा बायकोचा विचार झाला पक्का. आणि दुसऱ्या दिवशी तो ब्राह्मणाने उपरणामध्ये ते सोन्याची बांगडी घेऊन राजाकडे गेला. राजाने सांगितलं की मला ही बांगडी अशी गंगेमध्ये मिळालेली आहे, माझी इच्छा आहे की मी तुम्हाला सपोर्ट करतो. पण राणी साहेबांना बोलवलं, राणी साहेबांना ती कंकणची बांगडी दाखवली. राणी साहेबांना प्रचंड आवडली.
इतकी आवडली की त्या बांगडीचे, एका बांगडीचे 10,000 रुपये बक्षीस म्हणून त्याला, त्या ब्राह्मणाला दिले त्या काळातले. आता 10,000 रुपये मिळाल्यानंतर ब्राह्मण प्रचंड आनंदी झाला आणि पुन्हा राणी सरकारने सांगितलं अजून 10,000 या ब्राह्मणाला द्या आणि दुसऱ्या हातात बी एक बांगडी मागवायला सांगा. आता का होतं का? आता कुठं झाले? कर्म सोडत नाही, कर्म सोडत नाही. हा आता हे म्हणला अवघड झालं, आता मरतोय म्हणला, ते 10 गेले, 20 गेले, उद्या आपल्याला सुद्धा जावं लागणार आहे. शरणागतीशिवाय पर्याय नाही. आता ते 20,000 रुपये घेतले आणि गंगेच्या काठावर बसलेले आमच्या रोहिदास बाबांकडे आले. रोहिदास बाबांच्या चरणावर साष्टांग प्रणिपात केला आणि सांगितलं महाराज झालेला सगळा वृत्तांत सविस्तर सांगितला आणि महाराज माफ करा पण असं असं झाले, आता तुम्हीच मला या सगळ्या संकटातून वाचवू शकता, अन्यथा राजा मला उद्या मृत्यूदंड देईल. काय पाहिजे? काहीच नको, पुन्हा 10 पैसे द्या. फक्त किती? 10 पैसे द्या. असं गंगेत टाकतो, दुसरी बांगडी घेतो, राणीला देतो, मी सुखी, ते सुखी, तुम्ही सुखी. रोहिदास बाबांनी म्हटलं अरे बाबा त्यासाठी एवढ्या लांब जायची काय कारण आहे? त्यांच्याकडं ती कटोरी होती बघा, चप्पल शिवणाऱ्याकडे कटोरी असते, जुन्या काळातली दगडी कटोरी असते, दगडी असं वरंड असतं, खड्डा असतो, तर ती चप्पल भिजवतात. जुन्या काळातल्या सगळ्या चप्पल भिजवायच्या आणि त्याच्यावर ते काम करायचे कारागीर सगळे. त्या कटोरीमध्ये रोहिदास बाबांनी हात घातला आणि दुसरी बांगडी काढली सोन्याची. म्हणले घ्या. म्हणून असं म्हटलं जातं मन चंगा तर कुटुंबी गंगा. आता तुमचा मन चंगा नाही, चंगू मंगू मंगू टुंगू आहे तुमचं मन. तुम्हाला बांगडी नाही, चांगडी नाही, तुमची उचल बांगडीच होणार. कारण असे महाराज, कारण असे सांगतो ना, कारण आम्ही चांगला विचार कमी करतो, चांगला विचार आम्ही कमी करतो. आता बाबा आलाय बाबा तुम्ही मठात गुरुजींच्या दर्शनाला, एक 100 रुपयाची नोट आपलं पटकन देऊन गुरुजी नमस्कार करावा, असलं नाही येणार मला तुमच्या. आणि जर आलंच चुकून आलंच तर माणूस बाजूलाच राखतो, खिशात हात घालतो, बारकाईने बघतो, मोठी नोट आहे का बाजूला काढतो, मोठी नोट आहे का बाजूला काढतो, आणि एकदम लोक त्याला चिकटपट्टी पुढचा गांधी तिकडे चिटकावल्याला तेवढी करतो. गुरुजी दक्षिणा घ्या. अरे काय करायचंय, उलट गांधी झाला ना हा. कोणतंही दान करत असताना, धर्म करत असताना मनामध्ये तुमच्या यत्किंचित सुद्धा पाप नको, तर ते सत्कर्मी जात असतं. भगवंताचं भजन करायचं असेल तर मन शुद्ध लागतं आणि मनाला शुद्धीकरण करण्याचं काम सुद्धा भजनच करतं. बघा काय भजनाची ताकद आहे, भजनच माणसाला शुद्ध करतंय आणि तेच भजन माणसाला भगवंतापर्यंत पोहोचवत आहे. मग एकमेव या जगाच्या पाठीवर एकमेव जर काही पर्याय असेल भगवंत प्राप्तीचा तर ते केवळ भजन आहे. आणि त्या भजनानेच तुमचं मन स्थिर होऊ शकतं. बरीच लोक महाराज म्हणतात की मन अस्थिर आहे आमचं. बऱ्याच लोकांचा विषय दुपारी जातात, 10वी 12वीच्या परीक्षा आल्या आता चौल्या, आता 12वीची मला वाटते फेब्रुवारीमध्ये आता झाली पोरांची सुरुवात. एक तर म्हटलं महाराज पटक्या, म्हटलं मी वाचलं का नाही की या पुस्तकातलं मला आठवतच नाही म्हणला काय, तर मी काय करू होतो. काय गिऱ्हाईक अशी येतात माझ्याकडे की मलाच काय सुधरत नाही. ठीक आहे, आता आलाय तर तुला काहीतरी सांगितलं पाहिजे ना, 300चा प्रश्न आहे शेवट. म्हणलं काही वाचलं तरी माझ्या लक्षात राहत नाही. बरं ठीक आहे. म्हणलं मेसेज का वाचल्यावर लक्षात राहते का? ते राहते लक्षात. आता काय करावं बरं, द्यायला उपाय तर द्यावं कुठला उपाय. त्याने त्याचं मन नको त्या गोष्टीमध्ये वळवलंय. मोबाईल असेल, इंटरनेट असेल, इंटरनेट मधल्या बाकीच्या काही गोष्टी असतील त्याच्यामध्ये त्याचं मन गुंतलंय, त्याचं मन मित्रांमध्ये गुंतलंय, त्याचं मन नको त्या खेळाकडं आणि नको त्या गोष्टीकडे वळलंय, म्हणून त्याचं मन अभ्यासात रमत नाही.
अभ्यासात मन रमण्याचं कारण काय? त्या मनाला तुम्ही नको त्या गोष्टीला मार्गाला लावून ठेवले. मग महाराज काय करावं? मग मी आपल्याला चांगला एक उपाय सांगितला. बघा ऐका. त्याला काय म्हटलं, बाबा तू 12वीला आहे. म्हटला महाराज मला पास व्हायचंय, काही झालं मला अभ्यास करतो मी, नाही असं नाही, पण माझ्या लक्षात राहत नाही. बरं म्हटलं काळजी करू नकोस. मग त्याला मी एक उपाय सांगितला. उपाय महाराज सांगितला, सगळं झालं मस्तपैकी. नंतर तो मला आज भेटायला आला. मला महाराज सगळं लक्षात राहते, काहीच विसरत नाही. इतका छान अभ्यास होते की प्रचंड अभ्यास होते. झालं त्याचं काम. त्याचं मन डायव्हर्जेशन करून पुन्हा अभ्यासामध्ये रमलं एकाच उपायाने. आणि तो उपाय जर तुम्हाला पाहिजे असेल तर गुरुवार ते रविवार सकाळी 11 ते 5 येऊन भेटा. 300 रुपये रोख देऊ. लोकांचे बरं फुकट आहे काय म्हणजे मी बी देऊ शकते. विनोदाचा भाग सोडा महाराज. पण त्याची भक्ती काय होती? त्याचं एक मन म्हणत होतं मला अभ्यास करायचाय, मला पास व्हायचंय. हे त्याच्या मनाची तयारी होतीच. फक्त त्या मनाच्या तयारीला कोणीतरी अधिकारी पुरुषाने हात ठेवणं डोक्यावर त्याच्या गरजेचं होतं. लक्षात घ्या. बऱ्याच लोकांना आजार होतो. विचारते डॉक्टर काय होतंय? कस तरी होतंय. अगं बाई काय होतंय? काय नाही डॉक्टर लय कस तरी होतंय. आता ह्याच्यावर काय औषध आहे का आमच्याकडे? मग डॉक्टर काय करते? ठीक आहे, मग तुम्हाला सगळं तपासते, नाडी बिडी चेक करते, ठोके बिके ओके. एक इंजेक्शन 4-5 बया 500 घेते, जा. आता कसं वाटतंय? बरं वाटतंय. 500 घेते ना. हातगुण लक्षात आला का तुम्हाला डॉक्टरांचा? तुम्ही ठरवून ठेवलंय सगळं. तुम्ही तुमच्या मनाला कमान दिली की मला घरात त्रास होतोय, मला घरात उचलून फेकल्यासारखं वाटतंय. पण तुम्ही कधीतरी त्याच घरात असं म्हणा की माझं घर गोकुळासारखं आहे, माझा पती माझा परमेश्वरासारखा आहे, माझी लेकरं अगदी गोपाळांसारखे. फार आनंद वाटतोय. एकदा मनात आनंद वाटणार. कारण त्या मनाला तुम्ही जे सांगा ते मन तसंच करतंय. लक्षात घ्या, ते मन तसंच करतंय. पण तुम्ही ठरवून ठेवलं का नाही की मग ते तसंच होणार. आणि बऱ्याचदा आपणच आपल्या मनाने वेगळ्या कल्पना करून नको त्या कल्पना करून महाराज नको त्या सगळ्या गोष्टी करून आपण आपल्याला दुःख प्राप्त करून घेतो. दुःखाचं एकमेव कारण आहे ते म्हणजे मनाला अस्थिर करणे. एक नवरदेव मुलगी बघून आला रविवारी. मुलगी पसंत पडली त्याला. ओके, ठरलं आता की आता पुढच्या महिन्यात बैठक हे सगळं झालं. नुसतं सकाळी गेलं बघायला बारामतीला, पोरगी बघून आलं. रात्री झोपलं ते खाटव. आता पोरगी बघून आल्या त्याला झोपतच ते नाही. मन बदललं त्याचं. त्याला रात्रीत लग्न झालं त्याचं. काय त्याच्या डोक्यात काय? पोरगी बघितली, लग्न झालं, मांडव बिंडो बँडन बिंडन कोहान पिडन एवढी सगळी त्याचे मित्र परिवार काय नाचत्यात, काय नितका धिगाणा, काय तिघा नऱ्या अंतरपड धरलाय, काय लय गोष्टी हातरुणातच लय येड्यागत करत होतो. असं करायचं तसं करायचं काय. ते एकटंच. आता ते कुठे घरी हातरुणात आहे आणि मनाने कुठे कार्यालयात गेले. ते पार गोळा वेड्या बसलो ते. आणि नाचायची बँड बिंड लागलं ना माझा ढगडा टाकडा ती हातरुणात पुस्तक एकटं काय सुधारणा कोणाच्या कुणाला येणं वगैरे मी घडलेलं एकतर लग्न व्हायला कोणाचं. आणि त्यांनी नुसतीच बघून आल्यामुळे ते येण्याकडे झालं. त्यांनी पार एवढी कल्पना केली, मन लागावला, पार लग्न बिग्न झालं. त्याला त्याचा मित्र आठवला. त्यांनी त्याच्या मित्राने त्याला खांद्यावर गेला नाचायला. आता म्हणून ती बेडवर उठला हातरुणाचं. झोपतच आहे ती जागा नाही. ते नाचता येतं आपलं मस्त वेगळं. त्याला म्हटला पप्या पुढे पुढे पप्या पुढे पप्या पुढे. जी टाकल्यावर केल्या मोडून पडलं खाली. लग्नच मोडलं. कुठं आहे ती? तुम्ही कुठे? तुम्ही जाग्यावर म्हणजे म्हणून जमते. या मनाला आवड कोण घालणार? विषयाची वासना या मनाला नको त्या गोष्टीकडे पळवती. परिणाम काय होते? दुःख येत आहे. पप्या हातरुणाने पडला, वरून उडी मारली, गुडघं तुटलं.
आता त्याचा मित्र वरून टाकली पडलं खाली, गुडघं पडलं. दुसऱ्या दिवशी चाला यायला, एक्सरे काढले, एक्सरे मध्ये निघाले 1 पायनी कमी झाला. नवरा नको, केवढेच पडला खेळा. म्हणून ज्यांचे लग्न झाले त्यांनी येड्यागत करू नका. तू मनही नीची करी माझ्या भजनी प्रीत धरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांते. भगवंताचं नामस्मरण करायचंय, भगवंताचं भजन करायचंय, भगवंतालाच आळवायचंय. बाकी विषय मनाला विषय तो त्यांचा झाला नारायण. संतांचा विषय फक्त भगवंत असतो, फक्त भगवंत. त्रिकांतींना केवळ भगवंत आणि ईश्वर आणि त्यांची भक्ती एवढंच त्यांच्या लक्षात असते, बाकी काही नाही. म्हणून अहो महाराजा, या संतांना, साधू संतांना प्रत्येक जीवाच्या अंतःकरणामध्ये परमेश्वर दिसत असतो. म्हणून आमचे महान साधू जर का श्वानाने कुत्र्याने नैवेद्याचे पोळी घेऊन गेले तर आमचे संत त्याच्या मागे पोळीवर तूप घालण्यासाठी पळत असतात. आणि आमच्या टोपल्यातून एखाद्या कुत्र्याने चपातीने आहे आया 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 ती बाय कसलं भजन म्हणत असून बारी काकराज हरिपाठ संपलं काही राहत नाही. किती फरक आहे त्यांच्यात आपल्यात. आणि तोच फरक कमी करण्यासाठी भगवंताने ज्ञानोबाने तुम्हाला उपाय सांगितला. काय फक्त भजन करायला सांगितले, बाकी तुम्हाला काहीच करायचं नाही. या भगवंत इतका गोड आहे, भगवंताची इतकी गोडी आहे की त्या गोडीमध्ये एक रूप होण्यासाठी ज्ञानोबाने सांगितलं बाबा तो कुठेही असला, त्याला काही मठातच मंदिराचं तुम्ही कामाला जाताना भगवंताचं नामस्मरण करा. भजन तुम्ही भोजन करत असताना करा, त्याचं नामस्मरण करत राहा. अखंड एकही वेळ तुम्ही एक क्षण सुद्धा वया घालू नका, कारण नामाला काल वेळ नाही नाम उच्चारिता. त्याला काही मुहूर्त बघायची गरज नाही. अहो इतकं नामस्मरण झालं पाहिजे, इतकं त्याची गोडी लागली पाहिजे, इतकी गोडी लागली पाहिजे की तो तुमच्या पुढे येऊन राहिला पाहिजे, तो तुमच्या मागे पुढे उभा तुम्हाला सांभाळीत राहिला पाहिजे. जनाबाई सारखा इतका गोड भजन करा की तो तुमच्याकडं दास म्हणून काम करेल. दास म्हणून काय लागतंय त्याला? फक्त तुमचं अंतःकरणातलं निस्वार्थ भजन, निस्वार्थ केलेलं नामस्मरण. 6 माळा जप केल्यानंतर 3ऱ्या माळेला तुमच्या डोक्यात जर असं आलं आज स्वामींच्या कृपेने माझं काहीतरी चांगलं काम घडू दे, 3 माळा तुमच्या फेल गेल्या. 3 माळा फेल गेल्या. पुढच्या 3 केल्या तरी काही उपयोग नाही. आता कशासाठी मागायचं भगवंताला? भगवंताला मागायची गरजच नाही. न मागता जो देतो त्याच नाव भगवंत आहे. जो न मागता देतो त्याचं नाव भगवंत आहे. कशासाठी परमेश्वराला काय मागायचंय? आणि जर काय मागायचं ठरलं तर एकच मागायचं, ह्याची दान दे गा देवा, तुझा विसर व्हावा. पण तुम्ही हे असलं काय मागताय का? 8वा कधी असं मानलाय बाबा महाराजांच्या पुढे येऊन उभं राहिलाय, ह्याची दान दे मानलाय का प्रामाणिकपणे? आम्हाला माहितीये ना, मन मी ओळखणारा माणूस आहे, सद्गुरु पदापर्यंत पोहोचणारी, महात्म्यांच्या सानिध्यात राहिलेली माणसं आहेत आम्ही. अहो माणूस उमऱ्यावर गेटवर येताना नाही, त्या गाडीत चढायला लागल्यानंतर मी इथं ऑफिस मध्ये असतो तरी मला कळते की तो माणूस कशासाठी मठात आलाय, काय त्याच्या डोक्यात आहे. कोणाच्या डोक्यात असं आहे का नाही आता गेले, आता आपण मस्तपैकी महाराजांना काय करू, दुपारच्या वेळेला आपण चाललोय महाराजांना काहीतरी डबा घेऊन जाऊ जेवायला. कोण असा वेडा भक्ता झालाय का मठात माझ्या की तो दुपारच्या वेळेत आलाय, माझ्या स्वामीला समोर बसलाय, देवाला विचारतो देवा तुला उशीर झाला रे, पण नको काळजी करू, मी जेवण आणलंय गरम गरम, तू जेवण करतो कस. आणि काय प्रेमाने माझ्या स्वामी महाराजांना, स्वामी बाबाच्या असं मुखाला तरी घास लावला. एक वेळा माणूस दाखव मला आपल्या मठातला की त्याने तो घास भरलाय आणि माझ्या स्वामी महाराज आपले बाबा तुला उशीर झाला, क्षमा करा, पण करा जेव करा, फार उशीर झाला, जेवण करा. आला कोण? नाही आला महाराज, नाही आला. कधी असा आलाय का तो बसलाय? महाराज सकाळपासून नाही, तुम्ही अनंत काळापासून या ब्रह्मांडाचे मालक चालक आहेत, अनेक भाविकांकडे जात आहे, तुम्ही दमले असाल महाराज. संध्याकाळची दर गुरुवारी शेज होते,
कोणाला बसलेल्या लोकांपैकी संध्याकाळच्या शेजला काही लोकांना वाटतंय का महाराज दमले असेल, आपण महाराजांचे पाय दाबूया. हो महाराज, आम्हाला फक्त महाराज आमचं पडले, हो देवाचं काय बसलाय. म्हणून भक्तीत अंतर मूळ कारण आहे ते म्हणजे मन. कधी त्यांनी स्वार्थ प्रेम तुम्ही केले का? मी म्हणतो मठातच नको, पण तुम्ही घरात तुमच्या स्वामी महाराजांच्या मूर्तीला पहिली चपाती झाल्या भाजी झाल्या घ्या, महाराजांच्या समोर बसा, पाठावर त्यांना बसवा, दुसरा पाठ नैवेद्याचा त्यांच्या समोर ठेवा आणि गोड बोला, स्वामी महाराज जरा गडबडीत आज स्वयंपाक केलाय, गोड मानून घ्या. आणि अगदी महाराजांना तुम्ही जेवून घातलंय, पाणी त्यांना तुम्ही दिले, त्यांच्या पाणी मुखाला लागल्यानंतर तुम्ही अगदी छान रुमालाने भगवंत स्वामी महाराजांचं माझा मुख पुसलंय असा वेडा भक्त व्हा. कारण तुम्ही सगळे शहाणे महाराज, आणि शहाण्याने परमार्थ करू नये. कारण आतापर्यंत इतिहास असा आहे महाराज, वेडे इतिहास घडवतात आणि शहाणे इतिहास वाचतात. म्हणून जे लोक शहाणे झाले त्याला परमात्मा कधीच भेटला नाही. जी वेडे झाली भगवंत नामामध्ये त्याचा तो दास झाला. म्हणून तो महामाला तू मनही मीची करी, माझ्या भजनी प्रीत भरी, सर्वत्र नमस्कारी मज एकांते. अगदी एकट्यात जरी तुम्ही कुठंतरी बाहेर गेला, महाराज तुम्ही माझ्या बरोबरच आहे, मला फार छान वाटलं, बसा महाराज. अरे बसल्या बसल्या तुम्हाला बसायच्या अगोदर जागा शेजारची कोणीतरी साफ करतंय, महाराज इथे चांगली जागा, आता काही इथे बाहेर प्रवासात काही नाही, पण इथे बसा महाराज, मी इथे बसतो. कसे तुम्ही, मी काही आणू का तुमच्यासाठी? कधीतरी बोललाय का महाराजांसोबत? एक सांगू, तुम्ही एकदा तसं वागा, महाराज बोलतात. एकदा तुम्ही भगवंताला हृदयाच्या अंतःकरणापासून जीव घाला, महाराज आमचे जीवतात. कारण आपल्या या मठातली जी आरती देव जेवला, किंबहुना जोडून या कर, किंबहुना त्या आरतीचा भजनाचा शेवटचा जे काही चरण आहे, स्वामीदास म्हणे देव जेवला, काय हे इथं प्रत्यक्ष घडलेलं आहे. हीच स्वामी महाराज आपले मठातले बऱ्याच वेळा माझ्या हातून तर जेवल्यात पण भक्तांच्या हातून सुद्धा जेवलेले आहेत. आणि त्यांनी जुन्या लोकांना आठवत असेल, एकदा स्वागत तोडकर म्हणून एक डॉक्टर होते आयुर्वेदिक, ते इथं आले होते आणि ते नैवेद्य त्या ठिकाणी दाखवायला बसले होते आतमध्ये, आणि आम्ही सगळे बाहेर होतो आणि काही विद्यार्थी जात होते. मोठ्या प्रेमाने स्वामी महाराजांच्या मुखाला त्यांनी घास लावला आणि पाणी पाजत असताना जी पळी आहे त्या पळीतलं अर्ध पाणी जे आहे ते गायब झालं होतं. अर्धीच भरलेली पळी, पण खाली घेताना मुखाला लावली त्यावेळेस भरलेली होती, खाली घेताना अर्धी पळी झाली. तो जेवतो फक्त जीव घालणारा भक्त पाहिजे, जीव घालणारा भक्त पाहिजे. आणि माझं तुम्हाला सगळ्या स्वामी परिवारातल्या लोकांना एकच विनंती, अरे त्याच्यावर इतकं प्रेम करा, इतकं गोड बघा, इतकं त्याला तुम्ही देव म्हणू नका, तुम्ही त्याला मूर्ती म्हणू नका. त्याला परमेश्वर म्हटला तर तो फार दूर जातो. त्याला तुमचा सखा करा, तुमचा सखा करा. सखा माझा ज्ञानेश्वर, काय ज्ञानोबरायला जसा सखा केला तसं महाराज देवाला सखा करा, त्याच्या सानिध्यात जा, त्याच्यामधलं अंतर ठेवू नका. भक्ती प्रेम इतकी सर्वश्रेष्ठ आहे की भक्तामधलं आणि देवामधलं अंतर कमी करणार फक्त भक्तिप्रेम आहे. आणि त्या भक्तिप्रेमाचं सूत्र आहे एकच, तुम्ही स्वामींचे चिंतन करा, महाराज तुमची चिंता करते. अवधूत खंडन श्री गुरुदेव दत्त सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज की. तुम्हारे न स्वामी आम्हा कोण तारी. त्रिमूर्ती Amen.